आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। पण मला माझ्या सावलीत तिच्या भक्तीत पांडुरंग दिसतो। तुकोबराया म्हणतात तसं विठुराया तिच्या ठाई जाणवतो। तिच्या प्रेमात आहेच मी, पण आता तिच्या भक्तीत सुद्धा तिच्या इतकाच रंगून गेलोय। जेवली नाहीस तू? भूक नाही आहे। विषय वेगळा आहे ना, बोल नाही प्लीज। काय बोलू, काय ऐकायचंय तुला? नेमकं काय अपेक्षित आहे तुला? सावली बद्दल आहे ना? माहिती आहे ना, मग काय विचारतोयस? हे बघ आई, मी तुला प्रामाणिकपणे सांगतो, सावलीवर इतका सहज मी विश्वास ठेवलेला नाहीये। मी खूप जवळून पाहिले तिला। आई, एकदा माझ्या नजरेतून सावलीकडे बघण्याचा प्रयत्न कर। तुझी नजर आणि माझी नजर कायम वेगळीच असणार आहे। तू जरी माझ्या पोटचं पोर असलास ना तरीही, आणि म्हणून तुझ्या नजरेतून तुला सौंदर्य वेगळं दिसणार आहे आणि मला माझ्या। शिवाय माझी सौंदर्याची व्याख्या कायम तीच असणार आहे। सुंदर, अतिसुंदर, नितांत सुंदर। तुला विठुराया सुंदर नाही वाटत का? लोभस नाही वाटत? सारंग, सिरियसली काय बोलतोयस तू? तुला सुद्धा माहितीये मी पांडुरंगाची भक्ती करते, पण हा विषय नाहीये, विषय भरकटतोय। विषय भरकटत नाही, हे विषय तोच आहे। सावळा माझा पांडुरंग उभा विटेवरी। त्या विठुरायाकडे बघितल्यानंतर आपल्याला काय दिसतं? रंग, रूप, की त्याची माया, त्याचं प्रेम? वारी पूर्ण झाल्यानंतर जेव्हा मी मंदिरात पोहोचलो तेव्हा पांडुरंगाच्या सावळ्या रूपात मी रंगून गेलो ग। रंगात रंगुनी रंग माझा वेगळा, त्याचा खरा अर्थ मला तिथे कळला। रंगारूपाच्या पलीकडे ती मायेची सावली माझ्या मनात आणि माझ्या डोळ्यात भरली। हे सगळं मी तुला कसं समजावून सांगू आई? सांग ना मला, हे सगळं जे मी अनुभवलं हे सुंदर नव्हतं का? बोल नाही। मला माहिती आहे या प्रश्नांची उत्तर तुझ्याकडे नाही आहेत, पण मला माझ्या सावलीत तिच्या भक्तीत पांडुरंग दिसतो। तुकोबराया म्हणतात तसं विठुराया तिच्या ठाई जाणवतो। तिच्या प्रेमात आहेच मी, पण आता तिच्या भक्तीत सुद्धा तिच्या इतकाच रंगून गेलोय। एक ना एक दिवस तुला पण तिच्या ठाई असलेलं निर्मळ मन जाणवेल, हीच अपेक्षा।